बार्शी टाकळीमध्ये अवैध धंद्यांचं साम्राज्य, ठाणेदारांचा आशीर्वाद की प्रशासनाचं अपयश? नागरिक संतप्त. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी टाकळी शहरात आणि ग्रामीण भागात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातला आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री, संशयास्पद व्यवहार आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले बेकायदेशीर उद्योग यामुळे संपूर्ण परिसराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ नेमकं काय करत आहेत असं संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. अवैध धंदे बंद करण्याऐवजी त्यांना मूक समर्थन दिलं जात आहे का, अशी चर्चा आता शहरासह ग्रामीण भागात जोर धरू लागली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बार्शी टाकळी परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरी, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार, अवैध वसुली, दहशत आणि गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते धाडस यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाया करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कायद्याचे रक्षकच जर अवैध धंद्यांकडे डोळेझाक करत असतील तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. दरम्यान बार्शी टाकळी परिसरातील अवैध धंद्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात जनआक्रोश तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.